पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुनबाई, आज जे यशशी मी बोलणार आहे कदाचित त्याच्यामुळे तो माझ्यावरती चिडेल, तो खूप कदाचित दुखावेल सुद्धा तो, पण मी हे सगळं त्याच्या भल्यासाठी करतोय आणि हे तू समजू शकतेस। खरं सांगू, मला माफ कर का बाई? पप्पा, हाँ, ये बोलवलंत मला? हो हो हो। अगं, काल तू माझ्याशी जे काही बोललीस ना त्याच्यावरती मी रात्रभर विचार करत होतो आणि असं ठरवलं की एखादी चांगली गोष्ट जर करायची असेल तर वेळ वाया कशाला घालवायचा। That's wonderful, पप्पा। नाही का? तर मला असं वाटतं सर, तुमच्या गोळ्यांची वेळ झालीये। किती बरं झालं ग, तुला आठवण करून देणारच होते मी। ती रेवती आता आपल्या घरातली झाली आहे, तिला कसलीही आठवण करून द्यायला लागत नाही। Yeah, that's right. Oh great. या रेवतीवर खुश दिसतायत पप्पा। चला, फायनली पप्पाने एकदा यश आणि रेवतीच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं ना की हे सगळं माझ्याच ताब्यात येणार। वेल डन सिम्मी। आजोबा, आजोबा बोलवलं तुम्ही? येस, बरं झालं तू आलास। पण मला एक सांग, परी गेली शाळेत? हो, खुश होती खूप। काल स्टार मिळाला होता ना, मला म्हणाली फ्रेंड आज पण स्टार मिळणार आहे। होमवर्क सगळं झालंय, अक्षर सुंदर आहे, ऑल सॉर्टेड। अरे ग्रेट। तुझी एक गोष्ट लक्षात येते का? परी आता पूर्वीसारखं चुरू बोलायला लागली आहे आणि दिवसभर दंगा करत असते, पिकूच्या बरोबर खेळत असते, मिथिलालाही जापते ती, आणि माझी काय औषधाची वेळ इकडे तिकडे झाली तर मलाही जापते। तिथं थोडक्यात सगळ्या घरावरती लक्ष असतं बरं का, म्हणजे सावरली ती असं वाटतं। देवाची कृपा। देवाचे आभार तर आहेतच आजोबा, पण मला असं वाटतं की तिच्या डान्स टीचरचे सुद्धा आभार मानले पाहिजेत आपण। यू नो, क्रेडिट गोज टू हर एज वेल। नाही सर, असं नाहीये। खरं तर ह्याचं सगळं क्रेडिट आपल्याला परीलाच द्यायला पाहिजे। तिने जर मनावर घेतलं नसतं ना तर मला हे नसतं शक्य झालं। नाही हो, तुमच्या या डान्स थेरपीमुळे सगळं शक्य झालंय, म्हणजे त्याच्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या खरंच। अगदी बरोबर बोलतोयस तू। केवळ हिच्यामुळे आपल्याला आपली जुनी मस्तीखोर परी परत मिळाली बरं का। म्हणजे खरं ही काही डॉक्टर वगैरे नाहीये, पण तरी सुद्धा कुठला डोस कधी कुणाला कधी द्यायचा हे सगळं तिला माहिती बरोबर। आणि हे स्किल आहे बरं का। येस। हे आता काय घरातल्या सगळ्यांनाच त्यांनी आपलंसं केलंय। ऍब्सोल्युटली राईट पप्पा, खरंच खूप केलंय हिने आपल्या सगळ्यांसाठी। आणि आजच्या काळात कोण असं करतं ना, म्हणजे आपलं हक्काचं प्रेमाचं घर सोडून कोण असं परक्याच्या घरी राहायला येतं का? आणि तेही एका लहान मुलीसाठी, की तिची तब्येत बरी व्हावी, त्यासाठी तिला जास्तीत जास्त वेळ देता यावा, म्हणून कोण असं आपलं घर सोडून येतं? आणि खरं सांगू का, इनफॅक्ट हिच्या आईला मान्य नव्हतं हे हिने असं आपल्या घरी येऊन राहणं, पण खरंच सांगते हिने इतकं प्रेमाने समजावलं ना तिला। सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली अडचण सांगितली तिने। खरंच एवढं कोण करतं कोणी कोणासाठी? मॅम प्लीज, तुम्ही सगळे ना मला खूप ऑकवर्ड करताय। ओह, मी रडे ना आता। पण खरं सांगू का, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, नाहीतर माझ्यासारख्या एवढ्या साध्या मुलीची दखल का घेतली असती तुम्ही? थँक्यू हा तुम्हाला। पण खरं सांगते मी काही वेगळं करत नाहीये, मी फक्त माझं काम करतेय। नाही आय कम्प्लिटली डिसअग्री। हे बघा, एवढं कोण कोणासाठी करतो?
म्हणजे परीसाठी तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तुम्ही तिला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलंय. यश जे काही ईशाबद्दल बोलतोय ना ते अगदी मनापासून बोलतोय. तो कोणाचंही तोंड देखलं कौतुक करणाऱ्यातलं नाहीये, नक्कीच नाहीये. पण ह्याचाच अर्थ असा ती जे जे करते त्याच्यावर लक्ष आहे त्याचं. अगदी बरोबर बोललास तू यश. कुठलाही परका म्हणून एखाद्या घरासाठी एवढं काही करत नाही. आणि समजा त्याने केलंच तर तो माणूस परका राहत नाही, नाही का? अरे नात्यातली हीच तर गंमत आहे. तुला सांगतो, कुठला एखादा धागा कधी रेशीम घाट म्हणून होईल ना सांगता येत नाही. रेवती तर आता या घराचा एक भागच झाली. पण या घरासाठी ती एवढी धडपड करते ना, कौतुक आहे तिचं घर. मला असं वाटतं की ऑफिशियली समजा तिला आपल्या कुटुंबाचा भाग बनवून घेतलं तर. ऑफिशियली म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तू रेवतीशी लग्न करावंस. अशी अचानक उचकी का लागली मला? मम्मी म्हणते अशी अचानक उचकी लागली ना की कोणी आठवण काढतो. माझी कोण आठवण काढत असेल? अनुबेन, ते जॉईंट वेंचरच्या मीटिंग साठी ना 2-3 गोष्टी क्लिअर करायला हव्यात. ते यशवर्धन ने सारखे बात करवी. अगं हे एवढी उचकी लागते तुला? पाणी घे, पाणी पी. छान. कोण याद करे छे? यशवर्धनशी बोलायचं आहे काय? काम माटे ते एकदा बोलून घे ना. रितेश भाई, तूच बोलून घे. असंही आता तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्मूथ झालं पाहिजे. नाही ते आहे, पण आमच्यामध्ये थोडस म्हणजे आमच्यातलं वातावरण ओके व्हायच्या आधी जरा तू जरा 1-2दा बोललीस तर बरं पडेल नाही. हा म्हणजे मीटिंग में आवવાની जरूरत नाही. ती फोनवर बोलून घे ना. हा 2-3 वेळा बोलली तर मग मला ऑकवर्ड नाही होणार. नाही, नको, आत्ता नको. मी जर आत्ता बोलले ना त्याच्याशी तर मी यशवर्धन मध्ये आणखीन गुंतत जाईल. खूप मुश्किलीने त्याने सगळं एक्सेप्ट केलं. नकोच. अनुबेन, अनुबेन. हा, आता काय बोलू रितेश भाई? हे बघा, मला माहिती तुम्ही छान हँडल कराल. फक्त तुम्हारा गुस्सा पर थोडं कंट्रोल करू बस. ठीक. ते यशवर्धनशी न बोलायचा एकच कारण छे. म्हणजे त्या रात्री त्याने काय केलं असेल तर सांग. हा, मोठा भाईचे, मी बघतो काय ते. तसं काही नाहीये रितेश भाई. ठीक आहे, मी थोड्या वेळाने बोलते. मला जरा बरं वाटलं की. ओके, मी बोलते यशवर्धनशी. पण आजच्या दिवस यापुढे सगळं तुम्ही करायचं. बोलेन नाही, आधी तू बोलून घे ना. थँक्यू. आजचा तर होऊ द्या अनुबेन, उद्याचा उद्या बघू.
तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का आजोबा? आणि मुळात तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? यश हा? यश एक मिनिट जरा शांत. तू जरा ऐकून घे ना मला काय म्हणायचं, समजून घे जरा. हे बघ, मला माहितीये तुला माझ्या बोलण्याचा राग येतोय, तुला त्रासही होतोय, पण मला सुद्धा काही फार आनंद होत नाही रे की तू दुसरं लग्न कर म्हणून सांगायचं. रात्रंदिवस तुझा आणि परीचा विचार येऊन झोप लागत नाही रे मला. त्या पोरीला मायेची गरज आहे, आईच्या मायेची गरज. आय नो आजोबा, अँड आय एम ट्राइंग माय बेस्ट. पण म्हणून लग्न हे ऑप्शन नाहीये त्याच्यावर, मला हे मान्यच नाहीये. आणि परी अटॅच झाले म्हणून आपला निर्णय त्या बिचाऱ्या डान्स टीचरवर लादायचा हे तर मला पटतच नाहीये. उगाच प्लीज तिच्या डोक्यामध्ये ना काहीतरी भरवू नका. अरे उगाच कसं, आम्ही काही विचार न करता बोलतोय असं तुला वाटतंय का? मला काही वाटत नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय की हे पॉसिबल नाहीये. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर आणि ते जगणं सोपं नाहीये. माझं आयुष्य आहे ना आजोबा, मग मला ठरवू द्या ना. माझ्या आयुष्याबाबत काय निर्णय घ्यायचा ना तो मला ठरवू द्या प्लीज. बरोबर बोललास रे यश. तुझं आयुष्य, तुझे निर्णय. बरं झालं मला सांगितलंस तू हे. आणि तसंही सुनबाई गेल्यापासून तुझे सगळे निर्णय तूच घेतोयस. परीसमोर कसलंही दुःख करायचं नाही असं तू आम्हाला सांगितलंस, आम्ही ते मान्य केलं. आम्ही सगळं तसंच केलं. सगळं दुःख बाजूला सारून तू ऑफिस जॉईन केलंस, आम्ही तेही मान्य केलं. दिवसभर सगळं नॉर्मल आहे असं वागून मग रात्री सुनबाईच्या फोटो समोर ढसाढसा रडलास, तेही आम्ही बघितलं आणि तेही अगदी सहन केलं. सगळं तुझे निर्णय मान्य केले आम्ही, एकही अवाक्षर न काढता. पण याचा अर्थ सगळं काही छान झालं, सगळं काही व्यवस्थित झालं असा होत नाही. जखमा भरल्या गेल्या नाहीत. तुझ्या निर्णयाचं तुला असं वाटत असेल की सगळं काही नॉर्मल झालंय, तर तसं नाहीये. आम्हालाही या तुझ्या निर्णयाचा त्रास झाला आणि आजही होतोय. म्हणून काय लगेच माझं लग्न लावून टाकायचं का आजोबा? अरे एकट्याने जगणं किती कठीण आहे हे तुला मी स्वानुभवाने सांगतोय. आणि ते आयुष्य माझ्या नातवाच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटतं म्हणून तुला सांगतोय. आणि परीचं काय? परी आज लहान आहे, उद्या मोठी झाली की तिला तिच्या आईची गरज पडेल. मित्र म्हण, बाप म्हण, पण प्रत्येक ठिकाणी तू पुरा नाही पडू शकत. का नाही पुरा पडू शकत मी? का नाही? मी माझ्या मुलीची काळजी घेऊ शकतो. आणि आता आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीही नकोय. अरे तुला तुझ्या या निर्णयाचा पश्चाताप होईल, तुला सांगून ठेवतो. तू एकदा तरी विचार कर रे माझ्या बोलण्याचा. निदान स्वतःसाठी, किमान स्वतःसाठी, परीसाठी निदान. आजोबा 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 तुम्ही इथे बसा, इथे बसा. एक मिनिट. मी काय काही बोलू नका, जस्ट ब्रीथ. हे घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या आजोबा, जस्ट ब्रीथ. काही बोल नका. तू पाणी आणलं, तुला पाणी देता येत नाही मला. आता पाण्यावर कशाला राग काढताय? त्रास होतोय तुम्हाला, पाणी घ्या. तुला द्यायचंच असेल ते मी जे मागितलं ते मला दे. माझ्या सुनबाईसाठी, परीसाठी देतोस. देवा, यश सर प्लीज हो म्हणू देत. प्लीज प्लीज. I'm sorry आजोबा.
मला नाही जमणार आजोबा. कधीच नाही. उचलत नाही काय? नाही, फोन कट केला त्याने. कामात असेल. यश आहे ना, दिवसेंदिवस डोक्यात जायला लागलंय माझ्या. का करतोय तो हे असं? मुद्दाम करतोय, मुद्दाम. परदेशातून आला आणि माझ्या हातातला बिझनेस काढून घेतला त्याने. दीड दमडीच्या निहालानंतर लग्न केलं आणि माझ्या डोक्यावर बसवलं आणि आता तुझ्याशी लग्नाला नकार देतोय. या दोघी परत एकत्र? नक्कीच काहीतरी शिस्त आहे. मला माहितीये हा सगळा वहिनींचा प्लॅन आहे त्या रेवतीला हाताशी धरून. पण ह्या वेळेस पुराव्यासहित पकडेन, तरच पप्पांना पटेल. मुद्दाम करतोय हे सगळं. का माझ्या हातातोंडाशी आलेला घास असा काढून घेतोय हा? रेवती, तुझं आणि यशचं लग्न होणार आहे. ओके, जस्ट डोंट वरी. माझा शब्द आहे हा सिम्मीचा. ओके, ते काय होते माहितीये ना, आता त्याच्या डोक्यावर ना नेहाचं भूत आहे ना, म्हणून तो तुमच्या लग्नाला नकार देतोय. पण किती वेळ नाही म्हणणार. एक ना एक दिवस त्याला तुमच्या लग्नाला होकार द्यावाच लागेल. पण तोपर्यंत आहे ना, तुला जरा जास्त मेहनत घ्यायला हवी त्याला इम्प्रेस करण्यासाठी आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी. एफर्ट्स घे रेवती, एफर्ट्स घे. मॅम, मी प्रयत्न करेन. हलगर्जीपणा नकोय यात. रेवती, लक्षात ठेव, आपलं जसं ठरलंय ना, सगळं तसंच व्हायला हवंय, प्लॅन प्रमाणे. ओके? येस मॅम. पळ 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 माय डिअर यश, अजून वेगाने पळ. पळून पळून पळशील कुठे? एक ना एक दिवस ही सिम्मी तुला गाठणारच. कोण आहे? कोण आहे? मिथिला, 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 मागे फिर. गॉड, गॉड डॅम इट. मिथिलाने आमचं बोलणं सगळं ऐकलंय आणि तिने, गॉड, मोबाईल होता तिच्या हातात. तिने नक्की व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असणार आणि आता ती यशलाही दाखवणार. गॉड, गॉड, गॉड.